नमस्कार मित्रांनो, आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार हा टॉपिक बघणार आहोत. संख्या म्हणजे काय? निसर्गातील वस्तू, पदार्थ इत्यादी बाबी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संख्या, त्याला संख्या म्हणतात. संख्यांचे विविध प्रकार पडतात. एक नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून चालू होतात. 1, 2, 3, 4 हे अशा अनंतपर्यंत जातात. त्यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्या ह्या 0 पासून चालू होतात. 0, 1, 2, 3, 4 अनंतपर्यंत. पूर्णांक संख्या ह्या 0 पासून चालू होतात, तर 1, 2, 3 आणि ऋण पण ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अशा अनंतपर्यंत. परमेय संख्या ह्या p/q फॉर्ममध्ये असतात. 1/2, 3/4, 7/12. फक्त जे छेदस्थानी 0 नको. अपरमेय संख्या म्हणजे ज्या परमेय संख्या नाहीत त्या अपरमेय संख्या असतात. वर्गमूळ 3, पाय, वर्गमूळ 12, वर्गमूळ 17. त्यानंतर मूळ संख्या. ज्या संख्याला 1 आणि फक्त त्या संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. त्या संख्या आहेत उदाहरणार्थ 3, 5, 7, 11, 13. 1 ते 100 मध्ये एकूण 25 संख्या आहेत. त्यानंतर जोडमूळ संख्या. ज्या मूळ संख्यामधील फरक फक्त 2 असतो, जी 3 आणि 5 मधील फरक आहे 2, 11 आणि 13 मध्ये आहे 2. जोडमूळ बघितल्या. आता त्रिकोणी संख्या. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची नेमटेस म्हणजे 2, 5 आणि 6 जर घेतल्या, 5 आणि 6चा गुणाकार होतो 30 आणि त्याच्या निम्मी म्हणजे भागिले 2 तर 15. 5 आणि 6ची त्रिकोणी संख्या झाली 15. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्यांना समसंख्या म्हणतात. म्हणजे 20, 22, 66, 68 या सर्व. नंतर विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्यांना विषम संख्या म्हणतात. 13, 17, 71, 77 ह्या विषम संख्या झाल्या. तर विरुद्ध संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे चिन्ह अधिक असेल त्याच्या विरुद्ध संख्या वजा असेल, ज्याचं वजा असेल त्याचे अधिक असेल. असे हे सर्व संख्यांचे प्रकार झाले. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.